मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण हिंगोली जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहणार आहे. आपल्याला माहिती हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी जे काही जागा सुटल्या आहेत गावातल्या गावामध्ये नोकरी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो, नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप मित्रांनो या ठिकाणी तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपची मित्रांनो जी काही लिंक आहे बघा, ती लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही हा ग्रुप नक्की जॉइन करून ठेवा. तुम्हाला या व्हिडिओची PDF मित्रांनो त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. लवकरात लवकर जॉइन करून ठेवा मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी मिळून जाईल. जास्त काही सांगत नाही. चला पहिला प्रश्न पाहूयात आपण. खालील पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून हिंगोली जिल्हा अस्तित्वामध्ये आला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ स्टॉप करून कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या, की कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून हिंगोली जिल्हा अस्तित्वामध्ये आला? तर परभणी ऑप्शन क्रमांक अ. परभणी जिल्हा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. चला प्रश्न दुसरा आहे पहा. कोणत्या दिवशी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली? खूप IMP प्रश्न मित्रांनो. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपल्याला या ठिकाणी 2 सेकंद मिळतील. तर आपल्याला या ठिकाणी दिवस विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1 मे 1999 ऑप्शन क्रमांक क. 1 मे 1999 काय झालं होतं पहा, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली होती. गंगा नदी कोणत्या तालुक्यामधून हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक अ. सेनगाव. मित्रांनो लक्षात ठेवा, पैनगंगा नदी बघा सेनगाव तालुक्यामधून हिंगोली जिल्ह्यामध्ये काय करते? आपल्या प्रवेश करते पहा. प्रश्न क्रमांक 52 आहे. पैनगंगा नदी हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो. पैनगंगा नदी हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? तर मित्रांनो पटकन उत्तर द्यायचं आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर देण्यासाठी 3 सेकंद मिळतील. व्हिडिओ पॉज करून आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला द्या उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क. ईशान्य. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क. ईशान्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. पैनगंगा नदी ही हिंगोली जिल्ह्यातून वाहत जाऊन पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक क. यवतमाळमध्ये बघा. पैनगंगा नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहत जाऊन पुढे काय करते बघा, ती यवतमाळमध्ये प्रवेश करते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. पैनगंगा नदीवरील कोणते महत्त्वाचं धरण आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर पैनगंगा नदीवर कोणतं धरण आहे? द्या उत्तर. तर ऑप्शन क्रमांक ड. इसापूर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला इसापूर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की इसापूर हे धरण कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवरती पहा. इसापूर हे धरण कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवरती आहे? तर हिंगोली आणि यवतमाळ. ऑप्शन क्रमांक ब आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. इसापूर हे धरण हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमेवर पाहायला मिळतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. हिंगोली जिल्ह्यातून वाहणारी पैनगंगेची महत्त्वाची उपनदी कोणती आहे? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 1 सेकंद मिळत आहे उत्तर देण्यासाठी, की हिंगोली जिल्ह्यातून वाहणारी पैनगंगेची महत्त्वाची उपनदी कोणती आहे? तर कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ. कयाधू. लक्षात ठेवा मित्रांनो, कयाधू हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. कोणत्या नदीस हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो, की कोणत्या नदीस हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक क. कयाधू. लक्षात ठेवा मित्रांनो, कयाधू हे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो. हिंगोली जिल्ह्याच्या मध्य भागामधून वाहणारी नदी कोणती आहे? चला द्या उत्तर. हिंगोली जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणारी नदी कोणती आहे? तर कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक क. कयाधू. लक्षात ठेवायचं क वरून कयाधू. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. कयाधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? द्या उत्तर. उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक अ. रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी मित्रांनो या नदीचा उगम होतो पहा. कयाधू नदी कोणत्या तालुक्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते? कयाधू नदी कोणत्या तालुक्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते? त्याचे योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क. कळमनुरी याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. कळमनुरी. चला नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. तर मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी पहा, अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा. आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणार आहे. त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच सोडायचा नसतो पहा. बघा
आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे. त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही. तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न, त्याचबरोबर इतर जी विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर फोनपे करायचं आहे या नंबरला पहा. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. यावरती बघा ₹249 पाठवायचे आहेत किंवा जो काही क्यूआर कोड आहे, हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही ₹249 सेंड करू शकता. त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करू नका. लवकरात लवकर सर्वांनी पी-डी-एफ घेऊन टाका. फक्त ₹249 ला पी-डी-एफ मिळणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाहीये. मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा. कारण की पहा ही वेळ पुन्हा नाही आपल्याकडे. त्यामुळं हे जे काही 10,000 प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा. नक्की यश आपल्या हातामध्येच आहे पहा. ₹249 तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत पहा. हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. तसेच WhatsApp नंबर सुद्धा आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ₹249 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा. कारण की जर तुम्ही आता पी-डी-एफ घेतली तर पेपर होईपर्यंत आपली 2-3 वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पहा. रिव्हिजनला खूप महत्त्व आहे या ठिकाणी. तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर ही पी-डी-एफ घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका. ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मेरिटमधून बाहेर पडला. म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली. कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याच आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. कयाधू नदीचं हिंगोली जिल्ह्यातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? कयाधू नदीची हिंगोली जिल्ह्यामधील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो 80.50 किलोमीटर मित्रांनो याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा 80.50 किलोमीटर. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कयाधू नदीवर कळमनुरी तालुक्यात कोणतं धरण आहे? तर कोणतं धरण आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक ड सापळी हे धरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. लक्षात ठेवा सापळी धरण. नेक्स्ट आहे पहा कयाधू नदीची हिंगोली जिल्ह्यातून वाहण्याची दिशा कोणती आहे? कयाधू नदीची हिंगोली जिल्ह्यातून वाहण्याची दिशा कोणती आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा वायव्येकडून आग्नेयेकडे ही काय बघा नदी वाहते. ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये काय प्रश्न आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणतं ठिकाण कयाधू नदीच्या काठावर आहे पहा. सांगा पटकन हिंगोली जिल्ह्यात कोणतं ठिकाण कयाधू नदीच्या काठावर आहे? कोणतं आहे बघा लोहगाव सुद्धा आहे पहा. त्याच्यानंतर नरसी आहे, आवडा नागनाथ म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व आपलं योग्य उत्तर आहे पहा. कयाधू नदी कोणत्या ठिकाणी पैनगंगा नदीस मिळते? चला द्या उत्तर. कयाधू नदी कोणत्या ठिकाणी पैनगंगा नदीस मिळते? तर कोणत्या ठिकाणी मिळते? ऑप्शन क्रमांक अ चिंचोली या ठिकाणी मिळते पहा. कुठं? चिंचोली या ठिकाणी. नेक्स्ट आहे बघा कयाधू नदी हिंगोली जिल्ह्यातील एकूण किती तालुक्यातून वाहते? अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो. जी काही कयाधू नदी आहे ही हिंगोली जिल्ह्यातील एकूण किती तालुक्यातून वाहते? द्या उत्तर. तर ऑप्शन क्रमांक क मित्रांनो 4 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. किती? 4. नेक्स्ट आहे पहा खालील पर्यायापैकी कोणती एक हिंगोली जिल्ह्यातील महत्वाची नदी आहे? चला द्या उत्तर. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब पूर्णा. पूर्णा मित्रांनो ही सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील एक महत्वाची नदी आहे. पूर्णा नदीचा उगम कोठे होतो आपल्याला विचारलंय. द्या उत्तर. पूर्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? कुठे होतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अजिंठा डोंगर रांगेमध्ये पूर्णा नदीचा उगम होतो पहा अजिंठा डोंगर रांगेमध्ये. पूर्णा नदी ही कोणत्या जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते? चला द्या उत्तर. पूर्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक अ जालना. लक्षात ठेवा मित्रांनो जालना हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पूर्णा नदीवर परभणी जिल्ह्यामध्ये कोणतं महत्वपूर्ण धरण आहे? चला द्या उत्तर. पूर्णा नदीवर परभणी जिल्ह्यामध्ये कोणतं महत्वपूर्ण धरण आहे? कोणतं आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक अ येलदरी. लक्षात ठेवा मित्रांनो येलदरी हे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो पूर्णा नदीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणतं महत्वाचं धरण आहे? कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक ब सिद्धेश्वर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सिद्धेश्वर. चला द्या पुढचं उत्तर द्या सर्वांनी. सिद्धेश्वर धरण हे कोणत्या ठिकाणी आहे? चला सांगा पटकन. सिद्धेश्वर धरण हे कोणत्या ठिकाणी आहे?
तर मित्रांनो सिद्धेश्वर तालुका औढा नागनाथ हे काय पाहिजे योग्य उत्तर आहे पहा. समजलं? ऑप्शन क्रमांक अ. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, पूर्ण नदीवर कोणता मराठवाड्यामधील पहिला जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प आहे? चला द्या उत्तर. पूर्ण नदीवर कोणता मराठवाड्यातील पहिला जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प आहे? कोणता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब. येलदरी. खूप IMP प्रश्न आहे. सगळ्यांनी स्टार मारून ठेवा मित्रांनो. पूर्णा नदीवर कोणता मराठवाड्यातील पहिला जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प आहे? तर येलदरी याचं योग्य उत्तर आहे पहा. मराठवाड्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? मराठवाड्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब. येलदरी. लक्षात ठेवा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ब. येलदरी हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? चला अतिशय IMP प्रश्न आहे की येलदरी हा जो काही जलविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो येलदरी तालुका जिंतूर. ऑप्शन क्रमांक अ हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीचं खोरं आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित आहे? चला द्या उत्तर. खूप IMP प्रश्न आहे. हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या नदीचं खोरं आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित आहे? तो ऑप्शन क्रमांक ब. कयाधू हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. कयाधू. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कोणती महत्वाची पिके घेतली जातात? द्या उत्तर. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. तर बघा केळी सुद्धा घेतली जाते, हळद सुद्धा, कापूस सुद्धा, म्हणजे यापैकी सर्व. ऑप्शन क्रमांक ड. यापैकी सर्व. पूर्णा नदी हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून वाहते? चला द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे की पूर्णा नदी हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून वाहते? तर बघा सेनगाव, औढा नागनाथ, वसमत, म्हणजे ऑप्शन क्रमांक ड. यापैकी सर्व. लक्षात ठेवा मित्रांनो. यापैकी सर्व हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळते? हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणामध्ये कोणत्या प्रकारची मृदा पाहायला मिळते? तर ऑप्शन क्रमांक अ. रेगूर मृदा मित्रांनो हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कोणती? रेगूर मृदा. नेक्स्ट आहे मित्रांनो, हिंगोली हा जिल्हा कोणता जिल्हा म्हणून ओळखला जातो? अतिशय IMP प्रश्न आहे की हिंगोली हा जिल्हा कोणता जिल्हा म्हणून ओळखला जातो? तो ऑप्शन क्रमांक अ. कृषी प्रधान. लक्षात ठेवा मित्रांनो. कृषी प्रधान हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचं एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? हिंगोली जिल्ह्याचं एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो 4,69,241 हे इतकं काय पहा भौगोलिक क्षेत्र आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणती महत्वाची पिकं घेतली जातात? खूप IMP प्रश्न आहे पहा. महत्वाची पिके कोणती घेतली जातात? तर बघा हळद आणि केळी हे 2 महत्वाची पिके हिंगोलीमध्ये घेतली जातात. हिंगोली जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय चिकित्साची संख्या किती आहे? किती मित्रांनो? 56 याचं योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पशुवैद्यकीय दवाखाने आहेत? हिंगोली जिल्ह्यात किती पशुवैद्यकीय दवाखाने आहेत? तर किती मित्रांनो? 18 याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती प्रथम उपचार केंद्र आहेत पहा. कसे? पशुवैद्यकीय प्रथम उपचार केंद्र किती आहेत? किती मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक क. 46 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती पशु कृत्रिम गर्भधारणा रेतन केंद्र आहेत? किती मित्रांनो? तर 69 याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं 69. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय वन धोरणानुसार उपलब्ध एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान किती टक्के भूभागावर वनक्षेत्र आवश्यक आहे? तर 30% मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. 30% हे आपल्या योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के भूभागावर घनदाट वने आहेत? द्या उत्तर. तर 21% मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा 21%. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये किती चौरस किलोमीटर परिसरावर वन पसरलेली आहेत? द्या उत्तर. तर 291. ऑप्शन क्रमांक ब. 291 हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील वनामध्ये कोणत्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात? खूप IMP प्रश्न आहे. हिंगोली जिल्ह्यातील वनामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात किंवा आढळतात? तर बघा
साग, धावडा, त्याच्यानंतर ऐन आणि खैर, महुवा, टेंभुर्णी म्हणजे मित्रांनो यापैकी सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, यापैकी सर्व हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील वनामध्ये कोणत्या प्रकारचं गवत आपल्याला पाहायला मिळतं? तर बघा, पागण्या, कुसळ आणि रोशा म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्याच्या वनामध्ये कोणते काटेरी वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात? हिंगोली जिल्ह्याच्या वनामध्ये कोणते काटेरी वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात? बोरीचं झाडे बघा, बाबळे, त्याच्यानंतर आयोनी आणि कोना म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो आपल्याला काटेरी वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. हिंगोली जिल्ह्यामध्ये वनावर आधारित कोणते व्यवसाय चालतात? वनावर आधारित तर डिंक गोळा करणे, त्याच्यानंतर मोहळ जमवणे, मध आणि चारोळी जमा करणे आणि यापैकी सर्व म्हणजे ऑप्शन क्रमांक ड, मोहफळ जमवणे, आणि चारोळी जमा करणे म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर पहा. हिंगोली जिल्ह्याच्या वनामध्ये कोणते प्राणी आपल्याला पाहायला मिळतात? तर बिबटे सुद्धा आहेत पहा, कोल्हे सुद्धा आहेत, तर सुद्धा आहे म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक ड, यापैकी सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात काय प्रश्न आहे? हिंगोली जिल्ह्याच्या वनामध्ये दुसरे कोणते प्राणी आपल्याला पाहायला मिळतात? तर बघा, लांडगे, बघा लांडगे तर आहेच आहेत. हरिण, काळवीट, सांबर म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, यापैकी सर्व. नेक्स्ट मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याच्या वनामध्ये कोणत्या प्राण्याचं प्रमाण लक्षणीय आहे? हिंगोली जिल्ह्याच्या वनामध्ये कोणत्या प्राण्याचं प्रमाण लक्षणीय आहे? तर रोही, ऑप्शन क्रमांक क, रोही प्राण्याचं प्रमाण या ठिकाणी लक्षणीय आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, औढा नागनाथच्या मंदिराच्या कळसावर कोणत्या प्राण्याची शिल्पकृती कोरलेली आहे? तर बघा, फणा काढलेला साप, ऑप्शन क्रमांक क, फणा काढलेला साप. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, जिल्ह्याच्या विविध विकास योजनेचा आराखडा तयार करण्याचं काम कोण करत असतं? तर जिल्हा नियोजन समिती, ऑप्शन क्रमांक क, जिल्हा नियोजन समिती. आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आहे. एकूण किती तालुके आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 5 तालुके आहेत. किती? 5. हिंगोली जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? अतिशय आयएमपी प्रश्न आहे, की हिंगोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 3. फक्त 3 याचं योग्य उत्तर होईल पहा. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोनपेमध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगे मित्रांनो या ठिकाणी ₹249 या नंबरला फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला सगळ्या पीडीएफ एका मिनिटामध्ये पाठवून देणार आहे पहा. बघा, पैसे आज ना उद्या कमावता येतील, परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पस्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही. एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला, तर 100% आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा. कारण की ही नोकरी सोडू नका. होता होईल तेवढे, वाटेल तेवढे प्रयत्न करा, परंतु अभ्यास करा. राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो. फोनपेमध्ये जा लवकर, लवकरात लवकर, किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोनपे, गुगल पे नंबर आपला हाच आहे पहा. त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पहा. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो, गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पहा.